नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा। ठाकरे सभास्थळाकडे रवाना। महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तर प्रदेश पॅटर्न। मीरा रोड परिसरामध्ये अवैध बांधकामावर पालिकेची कारवाई। खबरदारी म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात। शिवसेना पळवणाऱ्या बालीचा राजकीय वध होणारच। नाशिकच्या मेळाव्यात ठाकरेंचा हल्लाबोल। तर राम कोण रावण कोण हे सर्वांना ठाऊक, शिंदेंचं प्रत्युत्तर। मोदींची तुलना शिवरायांसोबत होऊ शकत नाही। गोविंदगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंचा पलटवार। काहींकडून वारंवार इतिहास बदलण्याचा प्रयत्न झाल्याची पटोलेंची टीका। 3 दिवसांच्या उपवासानंतर शिवराय संन्यास घेण्याच्या विचारात होते। अयोध्येमध्ये गोविंदगिरी यांचं दुसरं विधान वादात। सहकाऱ्यांच्या समजुतीनंतर शिवरायांनी संन्यास घेण्याचा निर्णय बदलला असाही दावा। राम एकवचनी होते, मात्र 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याच्या वचनाचं काय झालं? सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल। भाजपमध्ये विष्णूचा 13वा अवतार। तुम्ही त्याची पूजा करा, आम्ही रामाची पूजा करणार। राऊतांची नाव न घेता मोदींवर टीका। तर हनुमानानं रावणाचा अहंकार मोडला तसा यांचाही अहंकार मोडा, राऊतांचं कार्यकर्त्यांना आवाहन। राहुल नार्वेकर यांनी आतापर्यंत 10 पक्ष बदलले। राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाचे डोमकावळे। त्यांनी नाशिकमध्ये येऊन शिवसेना पाहायला हवी होती। संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे गटाच्या शिबिरामध्ये मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात ठराव। सरकारी यंत्रणांकडूनच नोकर भरती आणि मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याच्या ठरावातून निषेध। मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर विशेष अधिवेशन घेणार। मराठा आंदोलकांनी संयम ठेवावा, मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। पुण्याच्या रांजणगावमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। तर मराठा समाजासाठी गोळ्या झेलायला तयार, मात्र तसा प्रयोग झाल्यास सरकारचा विषय कायमचा संपला, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारकडून मान्य। 54 लाखापैकी 39 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। आमदार बच्चू कडू यांची माहिती। मुंबईत मराठ्यांना डिवचला तर राज्यभरातील सर्व मराठे रस्त्यावर उतरणार। परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येमध्ये रामभक्तांची अलोट गर्दी। दिवसभरात 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन। सुरक्षेसाठी 8,000 पोलीस तैनात। योगी आदित्यनाथ यांच्याकडून हेलिकॉप्टरनं अयोध्येमध्ये पाहणी। शेअर बाजारामध्ये आज मोठी घसरण। सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्ये 340 अंकांची घसरण।